झी 24 तासनं सुरू केलेल्या मिशन दिवाळी या उपक्रमात सांगली जिल्ह्यातील कुपवाडमधील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर 1 चे शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यावेळी प्रदूषण मुक्ततेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी फटाके न उडवण्याची शपथ घेतली। या अभियानात 500 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली। फटाक्याच्या आवाजामुळे आणि धुरामुळे होणाऱ्या आजाराबद्दल झीनं जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल त्यांनी आभारही मानले। आमच्या शाळेतला विद्यार्थी शुभम गायकवाड याला 30% त्याचं शरीर भाजलं होतं फटाक्यांच्यामुळे आणि त्याला 2 महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं। हा अनुभव आम्ही विद्यार्थ्यांना सांगून गेल्या वर्षापासून शाळेमध्ये फटाके उडवायचे नाहीत हा उपक्रम राबवला होता। त्यात आणखीन झी 24 तासने हा उपक्रम राबवल्यामुळे आज आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेच्या आवारामध्ये फटाके उडवणार नाही अशी प्रतिज्ञा घेतलेली आहे, अशी शपथ घेतलेली आहे। हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषणमुळे काही लोकांचे कान त्रासांचे असतात व अनेकांना हवा प्रदूषणाचे त्रास असतात। यासाठी लोकांनी ही प्रतिज्ञा घ्यावी की फटाके उडवू नये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।